नमस्कार, ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण इथं 7 महिन्यापासून ते 1 ते 1.5 वर्षापर्यंतच्या बाळासाठी अतिशय पौष्टिक अशी पालक खिचडी बघणार आहोत। चला तर त्यासाठी आपण लागणारे साहित्य बघूया। मी इथं 1 गड्डी पालक घेतलेला आहे, तो स्वच्छ निवडून आणि धुवून सुद्धा घेतलेला आहे। अर्धी वाटी मुंगाची डाळ घेतलेली आहे, ही सालीची मुंगाची डाळ आहे, तुम्ही याऐवजी पिवळी डाळ सुद्धा घेऊ शकता। अर्धी वाटी एवढे मी तांदूळ घेतलेले आहे, हे राशनचे तांदूळ आहे, तुम्ही याऐवजी भारी तांदूळ सुद्धा घेऊ शकता। चला तर आपण आता पालक कट करून घेऊ। सगळ्यात अगोदर पालक आपल्याला अगदी बारीक कट करायचा आहे। पालकाचे आपण पानेच घेणार आहोत, काड्या अजिबात घ्यायच्या नाही। आपण ही खिचडी लहान मुलांसाठी बनवत आहोत। आपला पालक इथं छान बारीक कट करून झालेला आहे। आता आपण डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत 2 ते 3 पाण्याने। मी आपले डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे 2 ते 3 पाण्याने। आता आपण लगेचच खिचडी बनवायला सुरुवात करू। खिचडी बनवण्यासाठी मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। कुकर आपलं छान गरम झालेला आहे, यामध्ये मी 1 चमचा एवढं साजूक तूप टाकत आहे। तूप आपलं छान गरम झालेलं आहे। आपण लहान मुलांसाठी बनवत आहोत, त्यामुळे आपण याच्यामध्ये जिरे वगैरे काही टाकणार नाही। यामध्ये पालक टाकून घेणार आहोत। पालक आपल्याला थोडासा 1 मिनिटभर याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे। तुम्ही जर 1.5 वर्षाच्या पुढच्या मुलांसाठी बनवत असाल तर यामध्ये तुम्ही जिरे, अद्रक लसणची पेस्ट टाकू शकता। 1 मिनिटभरामध्ये पालक आपला छान नरम झालेला आहे। यामध्ये आपण आता थोडीशी हळद टाकून घेणार आहोत। मिक्स करून घ्यायचे। धुवून घेतलेली डाळ आणि तांदूळ मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत। आपण अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे, त्यासाठी आपल्याला इथं 4 वाट्या पाणी घ्यायचं आहे। इथे 4 वाटी पाणी टाकून घेणार आहोत आपण। चवीनुसार मीठ मिक्स करून घेणार आहोत। आपण ही लहान मुलांसाठी बनवत आहोत, त्यामुळे त्याच्यामध्ये तिखट अजिबात टाकायचं नाही। आता याला झाकण लावून आपण 3 ते 4 शिट्ट्या अगदी कमी गॅसवर करून घेणार आहोत। याच्या लावून घेणार आहोत कुकरचं। याच्या आपण आता 4 शिट्ट्या करून घेणार आहोत। आपल्या 4 शिट्टे झालेले आहे आणि कुकरही आपलं गार झालेलं आहे। मस्त शिजलेली आहे आपली डाळ, पालक डाळ खिचडी। हे बघा नरम झालेली आहे आपली डाळ खिचडी। याला पालक खिचडी, याला आपण थोडंसं आता घोटून घेणार आहोत। याला घोटून सुद्धा झालेलं आहे। हवा असल्यास तुम्ही याला थोडंसं मिक्सरमध्ये फिरूनही घेतलं तरी चालेल। आता आपण याला काढून घेणार आहोत। छान सुगंध येत आहे। लहान मुले तर अतिशय आवडीने ही खिचडी खातात। तयार आहे आपली डाळ पालक खिचडी। चला तर आपली 7 महिन्यापासून ते 1 ते 1.5 वर्षापर्यंतच्या मुलांना चालणारी अतिशय पौष्टिक लोह, कॅल्शियम आणि त्याचबरोबर फॉलिक ऍसिड अशा गुणधर्मयुक्त खिचडी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या लहान बाळांना ही रेसिपी नक्की बनवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज ताईस किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।